आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत असे समजून जनतेची कामे करावीत असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले। उद्यापासून एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली म्हणून सगळेच अधिकार आता मला आले तशा आविर्भावात देखील या पदाधिकाऱ्यांनी असता कामा नये। आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। अनेक संकटाला सामोरं जाऊन आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत हे आमच्या दृष्टीने सगळेच समान आहेत। त्याच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होणारे असतील, सभापती असतील, त्यांनी अतिशय सन्मानाची वागणूक ही प्रत्येक पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या देण्याची गरज आहे। आपली भाजपाबरोबर युती आहे, त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांना देखील आपण सन्मानाची वागणूक दिली पाहिजे। आता काही ठिकाणी सभापती कोण होणार आहेत, काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो। त्यांची नावं नंतर ठरतील, पण या जिल्ह्याचं पूर्ण सभापतीपदही कुणाकडे असणार आहे त्याच्यावर देखील आमची चर्चा झालेली आहे आणि ती देखील मी आज इथं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून जाहीर करणार आहे। राजापूर पंचायत समितीचं सभापतीपद हे शिवसेनेकडे असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 ही पंचायत समित्यांवर शिवसेनेचे सभापती आणि उपसभापती बसतील असे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे नवनिर्वाचित सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले। लांजा पंचायत समितीचं सभापतीपद आणि उपसभापतीपद, राजापूर लांजा सभापती आणि उपसभापती दोन्ही शिवसेनेचे असणार आहेत। रत्नागिरीमध्ये सभापती आणि उपसभापती दोन्ही हे शिवसेनेचे असणार आहेत। 5 वर्ष गुहागरचा सभापती हा शिवसेनेचा असणार आहे। देवरूखचा 2.5 वर्ष सभापती हा शिवसेनेचा असणार आहे। चिपळूणचा पहिला आता 2.5 वर्ष उपसभापती असेल आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष हा आपला सभापती असणार आहे। ते कुणाच्या पक्षाबरोबर कॉम्बिनेशन करायचं ते आपण शिंदे साहेबांना सोडून टाकू। दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्याचे सभापती आणि उपसभापती हे शिवसेनेचे असणार आहेत आणि इतिहासात पहिल्यांदा 9च्या 9 सभापती हे आपलं असण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांचं तात्पर्य झालेलं आहे। प्रत्येकाचा कार्यकाळ हा 6 वर्ष असणार आहे। जे आज गटनेते होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, जे मुख्य प्रतोद असतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील आणि जिल्हा परिषदेचे जे सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरतेच असणार आहेत। त्याच्यामुळे 6 वर्षानंतर पक्षाचा आदेश हा मानला गेला पाहिजे। आपली संख्या किती आहे बघा। रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती तसेच पंचायत समितीचे सर्व सभापती यांना 1.25 वर्षासाठी संधी दिली जाणार आहे याची आठवण पालकमंत्री उदय सामंत यांनी करून दिली। कोणालाही बाजूला करण्याची वेळ पक्षाला येता कामा नये। पक्षानं सांगितलेले आदेश नियमात पाळले गेले पाहिजेत। अध्यक्ष कोण करायचे, उपाध्यक्ष कोण करायचे, सभापती कोण करायचा हा निर्णय शिंदे साहेब घेतील, परंतु काही नियमावली आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगितलं की आज जे गटनेते होतील त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष राहील। आज जे मुख्य प्रतोद होतील त्यांचा देखील कार्यकाळ 6 वर्ष राहील। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती त्यांचा देखील कार्यकाळ हा फक्त 6 वर्ष असणार आहे। प्रत्येक शिवसेनेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। डीपीसी मध्ये मेजॉरिटी आपली होणार आहे। 24 पैकी 20 सदस्य नियोजन मंडळामध्ये आपले निवडून जाणार आहेत। त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं प्राधान्य कार्यकर्त्यांना आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांना आता निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे। ते काय कोणाचे डावे उजवे नसणार आहेत, ते देखील सर्वसामान्य कुटुंबातील लोक असणार। 20 डीपीसीचे मेंबर हे आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून निवडून पाठवायचे आहेत। त्यांना आता निवडून आणण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या मंडळींची नाही, तर जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, जे पंचायत समितीचे सदस्य निवडून आले, जे नगरपालिकेचे सदस्य निवडून आले त्यांनी आता नियोजन मंडळाचे सदस्य हे निवडून दिले पाहिजेत। यासाठी आपण आजपासूनच रचना करून कोणाला तिकीट द्यायची आहे, काय करायचं आहे ते सगळं कोर कमिटी ठरवेल, पण त्याच्या देखील निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल
दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।